रायपूरच्या डीजीपी आयजीपींच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी ही परिषद उत्तम व्यासपीठ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या संस्थात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना. जीएसटी कपातीचाही सकारात्मक परिणाम. मुख्य वित्तीय सल्लागारांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकासदराच्या अंदाजात सुधारणा करत क्रिसिलनं 7% विकासदराचा अंदाज केला व्यक्त. देशातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचा आशियाई विकास बँकेशी $1,800 दशलक्ष करार. कृषी सौर ऊर्जेसाठी महाराष्ट्राला $500 दशलक्ष. 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम मन की बातमधून पंतप्रधान उद्या जनतेशी साधणार संवाद. गोंदिया जिल्ह्यात दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. छत्तीसगडमध्येही 10 नक्षलवादी शरण. राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरू. विदर्भातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं सुनियोजित नगरविकास करण्याचं आश्वासन. अझलनशाह हॉकी स्पर्धेत कॅनडाचा 14-3 असा पराभव करत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक. आणि दितवाह चक्रीवादळामुळे पुदुच्चेरी आणि कराईकल किनाऱ्यांवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक मच्छीमारांचं स्थलांतर.